माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडिया अकाउंटचा आपला डीपी बदललाय, त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा डीपी बदलला. त्यांनी तेथे त्यांचे मामा तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचा फोटो लावलाय. शिवाय हात जोडून नमस्कार करणाऱ्या पोजमधील हा फोटो आहे. यासोबत तनपुरे यांनी काहीही लिहिलेलं नाहीये. मात्र यातून ते काय राजकीय संदेश देऊ इच्छितात याची मात्र चर्चा आता सुरू झाली आहे. सध्या अहिल्यानगर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. 1 जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून यासाठी तनपुरे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. राहुरी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी तनपुरे यांनी माघार घेतली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तनपुरे यांची भेट घेतल्यानंतर तनपुरे यांनी माघार घेतली, तेव्हा त्यांना विधान परिषदेचा शब्द दिल्याची चर्चा आहे. अर्थात यावर दोघांकडूनही जाहीर विधान झालेलं नाहीये, तरी देखील तनपुरे यांना भाजपकडून संधी मिळणार असं बोललं जातंय. आता घडामोडी आणखी पुढे गेल्यात. राहुरी तालुक्यातील भाजपचे जुने निष्ठावंत चंद्रशेखर कदम यांच्या कुटुंबानं या जागेवर दावा केलाय. त्यांची सून दीप्ती सत्यजित कदम यांनी उमेदवारी अर्जही नेलाय. तर इकडे भाजपकडूनच संदीप तनपुरे यांचं नावही पुढे आणलं गेलंय. तर राष्ट्रवादीनं देखील या जागेवर दावा केला असून आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांचं नाव पुढे आलंय. हे सर्व सुरू असतानाच ज्यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे त्यात तनपुरे यांनी आपला सोशल मीडियाच्या अकाउंटचा डीपी बदललाय. यातून ते नेमका काय संदेश देऊ इच्छित आहेत यावर आता जोरदार चर्चा सुरू आहे. मुळात पक्षीय बलाबल पाहिलं तर ही निवडणूक भाजपसाठी सोपी आहे. महायुती न करता राहुरी आणि संगमनेर म्हणजेच सत्यजित तांबे आणि तनपुरे यांची साथ मिळाली तरी भाजप ही जागा जिंकू शकतो, एवढी मतदारसंख्या आहे. विरोधकांचा विचार केला तर त्यांचं संख्याबळ कमी आहे. भाजपला सोडून काही होणं अवघड आहे अशी परिस्थिती आहे. त्यात आता तनपुरे काय करणार? मामाही त्यांच्यासोबत असणार का? की मामा सांगतील तशी पुढची वाटचाल असेल? की मामांनीच भाच्यासाठी काही फिल्डिंग लावली आहे का? अशी देखील आता चर्चा सुरू आहे. मात्र माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या सोशल मीडियाचा अकाउंटचा डीपी बदलला असून ते यामुळे चांगलेच चर्चेत आलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.